हॅलो जनता जनार्दन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि अशा पद्धतीने ब्रेकफास्ट करून माझ्या दिवसाची सुरुवात झाली. त्यानंतर माझं सकाळी एक पार्सल आलं. सकाळी नेहमी दुपारी उठते त्यानंतर माझं एक पार्सल आलं. ते पार्सल होतं प्लॅन्टर्स म्हणजे कुंड्या. आणि मला सध्या खूप जास्त वेळ लागलं आहे झाडं वगैरे सगळं लावायचा. सो मी सध्या तेच काही ऑर्डर करत असते. त्यात मी ह्या मिशोवरून 270ला काही कुंड्या मागवल्या होत्या आणि त्यातली लगेच एक उचलून झाड लावायला घेतलं. कारण मला स्नेक प्लांट खूप दिवसापासून म्हणजे माझ्याकडे इतके सारे स्नेक प्लांट जमले. कोणाला हवे असेल तर घेऊन जा. आणि त्यानंतर मग एक गुड सॉईल मिक्स बनवलं मी. काळी माती, कोकोपीट, कचरा जो काय असतो किचन वेस्ट वगैरे, फुलं वगैरे, त्यानंतर लाल माती, यांचं सगळ्यांचं एक गुड सॉईल मिक्स केलं. आणि स्काय ब्लू कलरची कुंडी मला खूप जास्त आवडली, तिचा कलर खूप जास्त आवडला, त्यामुळे मग तीच निवडली. आणि स्नेक प्लांट हे एअर प्युरिफायर असल्यामुळे तुम्ही ते भरपूर लावले तरी त्याचा खूप जास्त फायदा होतो. आणि घराच्या आजूबाजूला लावले तरी चालतात, घरात लावले तरी चालतात. आणि ही कुंडी, हे झाड हे मी प्रिपेअर करत होती माझ्या घरामध्ये जिन्यात ठेवण्यासाठी. आणि मला ते घरात लावायचं होतं. त्याचा लुक पण मस्त येतं आहे घरात ठेवल्यानंतर आणि ते छान वाटतं आहे. त्यानंतर मी गेले होते पिवळा सोनचाफा घ्यायला, पण तो मला काही मिळाला नाही. आणि हे आहेत वॉटर लिली दाखवायची होती, त्यामुळे मी हा व्हिडिओ घेतला. त्यानंतर एवढे उन्हातान्हात मी घरी आले. सो विचार केला की कैरीचं पन्हं प्यावं. आणि हे पणसुद्धा मी विकत आणलं आहे, कारण कैरीचं पन्हं बनवायला खूप सारी मगजमारी करावी लागते. त्यापेक्षा हे विकत्रीची कॅन घेऊन आले मी कैरीच्या पन्ह्याची. आणि याच्यामध्ये पाणी खूप जास्त टाकायचं नसतं, इक्वल क्वांटिटीमध्ये घेऊन पाणी टाकायचं, नाहीतर ते इतकं चांगलं नाही लागत. त्याची टेस्ट नाही कळत नेमकं आपण काय पितो आहे. सो आणि आज माझ्या घरी बड्डे होता माझ्या मावशीचा मुलाचा. सो ते सगळे आमच्याकडे आलेले होते. आणि त्यानंतर मस्तपैकी स्वयंपाकाचा मेनू होता. ज्वारीच्या भाकरी, चिकनची भाजी आणि असं बरंच काय. आणि इथं मी फक्त ॲक्टिंग केली, भाजी मम्मीने केलेली आमच्या. त्यानंतर बड्डे केला आणि बड्डे बॉयचे गिफ्ट मी स्वतः ओपन केले. आणि व्हिडिओ काढायला त्याला सांगितलं की माझा व्हिडिओ काढ, मी तुझे बड्डे गिफ्ट ओपन करते असं. सो आणि त्याचा फेस मी यासाठी रिव्हील नाही केला आहे, कारण त्याला यूट्यूबर व्हायचं आहे. तो म्हणतो आहे माझा फेस आत्ता रिव्हील करू नका. आणि इथं ही चर्चा रंगलेली आहे माझ्या न ठरलेल्या लग्नाची. इथं हे सगळे प्लॅनिंग करतायत की आपण केळवण करू, हे करू, ते करू. असा होता माझा दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग.